वृषभ राशी 1 ते 7 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। 1 ते 7 सप्टेंबर 2025 च्या या आठवड्यात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे। यासोबतच ग्रहांची स्थिती वृषभ राशीच्या लोकांना विशेष फायदे देऊ शकते। या आठवड्यात बुध आणि सूर्य सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत असतील। याशिवाय या आठवड्यात बुद्धादित्य, त्रिग्रही, समसप्तक, षडाष्टक असे योग तयार होत आहेत। ज्योतिषांच्या मते हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो। या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासाची आणि संयमांची परीक्षा होऊ शकते। व्यावसायिक बाबींमध्ये समजूतदार आणि संयमी राहा। आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळा। कुटुंबातील मुलांसोबत किंवा मोठ्यांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल। आरोग्याच्या दृष्टिकोनातून हलका व्यायाम आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या सुरुवातीला एखादा जुना मित्र तुमच्याशी संपर्क साधू शकतो, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही सर्जनशील कामात रस असेल आणि मानसिक शांती मिळेल। वृषभ राशी या आठवड्यात संयम आणि सातत्य तुमच्या यशाचे गमक असेल। कामावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल। नातेसंबंधांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्याने जुने मतभेद दूर होतील। आठवड्याच्या मध्यात वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। वृषभ राशी या आठवड्यात तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हा। वैयक्तिक वाढ आणि साहसाच्या संधी तुमची वाट पाहत आहेत, म्हणून दृढ निश्चयाने या क्षणाचा फायदा घ्या। या आठवड्यात चंद्र वृश्चिक राशीपासून कुंभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे वृषभ राशीच्या महिलांसाठी आठवडा भावनांपासून निर्णय घेण्याकडे वळेल। शुक्र कर्क राशीत आहे, त्यामुळे घरगुती जीवनात संवाद महत्त्वाचा होईल। मंगळ कन्या राशीत असेल, ज्यामुळे नियोजन आणि कामाची गती वाढेल। तर सूर्य आणि बुध सिंह राशीत राहून आत्म अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता वाढवतील। वृषभ राशीच्या अविवाहित महिलांना या आठवड्यात रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात अशा व्यक्तीची भेट होईल, ज्याच्याशी ते पहिल्याच भेटीत आकर्षित होतील आणि संभाषण पुढे जाईल। विवाहित किंवा वचनबद्ध महिलांसाठी मंगळवारी जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात, परंतु शांतपणे बोलून त्यावर उपाय शोधला जाईल। आठवड्याच्या शेवटी नात्यात उबदारपणा आणि सहकार्य परत येईल। शुक्रवारी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक आश्चर्य किंवा विशेष संकेत मिळेल, ज्यामुळे नाते पुन्हा मजबूत होईल। वृषभ राशीच्या महिलांसाठी या आठवड्यात करिअरमध्ये वेगवान गती येईल। सोमवारी तुम्हाला ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या वेळेवर पूर्ण केल्याने वरिष्ठांचा विश्वास वाढेल। प्रेझेंटेशन किंवा टीम प्रोजेक्टमध्ये गुंतलेल्या महिलांना बुधवारी यश मिळण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी गुरुवारी अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आणि भागीदारीचा विचार केला जाऊ शकतो। नवीन रणनीती किंवा दीर्घकालीन नियोजनासाठी रविवार हा योग्य काळ असेल। या आठवड्यात शुक्रवारी तुम्हाला जुने पैसे परत मिळाल्याने आराम वाटेल। बचत सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बुधवार हा चांगला दिवस असेल। आठवड्याचा उत्तरार्ध गुंतवणुकीसाठी चांगला असेल, परंतु तुम्ही धोकादायक पर्यायांपासून दूर राहावे। विशेषतः शनिवारी तुम्ही कोणालाही कर्ज घेणे किंवा पैसे देणे टाळावे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या महिलांना या आठवड्यात झोप आणि पचनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला जास्त कामामुळे थकवा आणि चिडचिड होऊ शकते, जी सोमवारी संध्याकाळी फिरायला गेल्याने कमी होऊ शकते। बुधवारी पोटाशी संबंधित कोणतीही अस्वस्थता तुम्हाला त्रास देऊ शकते, म्हणून खाण्यात संयम बाळगा। या आठवड्यात वृषभ राशीच्या महिलांनी खास करून शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर कमळाच्या बियांचा हार घालून श्री 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 श्रीचा जप करावा आणि पांढरे कपडे परिधान करावेत। शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 6 आहे। सोमवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा आणि शनिवारी गरजूंना तांदूळ दान करावा। यामुळे आठवड्यात स्थिरता आणि लाभ मिळेल। यामुळे प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि खोली असेल। तुमचा जोडीदार तुमच्यावर समर्पित राहील आणि तुमच्या भावनांचा आदर करेल। जे लोक बऱ्याच काळापासून लग्नाची वाट पाहत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। अविवाहित लोक या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात। नात्याबाबत कुटुंबाकडूनही तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल। वृषभ राशी येत्या शनिवारी 6 सप्टेंबर रोजी युरेनस मिथुन राशीत वक्री होईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक आणि आत्मसन्मानावर परिणाम होईल। ही वेळ घाबरण्याची नाही, तर त्याचा फायदा घेण्याची आहे।
मिथुन राशीतील युरेनस प्रतिगामी हा तुमच्यासाठी तुमचे उत्पन्न कसे कमवायचे यावर विचार करण्याची आणि तुमची आर्थिक शक्ती वाढवण्याची नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्गाने सर्जनशील बनवण्याची संधी आहे। तरीही तुम्हाला असे मानावे लागेल की तुम्ही ते पात्र आहात। सुरुवातीला हे स्वमूल्याची किंवा ढोंगी सिंड्रोमची परीक्षा वाटू शकते, विशेषतः जर तुम्ही स्वप्नपूर्तीकडे जात असाल। तथापि ते पैसे कसे कमवायचे याचा विस्तार करण्यासाठी देखील सेट केले आहे। सर्जनशील व्हा, तुम्ही काय पात्र आहात हे जाणून घ्या आणि प्रक्रियेचा फायदा घ्या। एकंदरीत पाहता वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा पहिला आठवडा उत्तम असेल।